नमस्कार मंडळी. हॅलो, कसे आहेत सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार, मस्त असणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेलिंग कसं बनवायच्या, मुलांना स्पेलिंग बनवायला कसं शिकवायचं ते बघणार आहोत. कारण मला खूप साऱ्या कमेंट येतात की मॅडम स्पेलिंग वरती व्हिडिओ बनवा. तर आज आपण अगदी बेसिक पासून झिरो पासून सुरुवात करणार आहोत. लहान असो की मोठे, हा व्हिडिओ सगळ्यांसाठी युजफुल असणार आहे. तर पण त्याआधी मी सोनीला काही मराठी शब्द दिलेले आहेत, ते ती आपल्याला इंग्लिश मध्ये त्यांचे स्पेलिंग बनवून दाखवणार आहे. पाठ केलेले आहेत वगैरे असं काही नाही. तर ती ह्या स्पेलिंग बनवायला कसं शिकली ते आपण त्याच्यानंतर बघणार आहोत. फर्स्ट बघूया ती स्पेलिंग कशा बनवते ते. ओके, आर यू रेडी? येस. सो हे आहे विकास नाव. तर तुला त्याच काय बनवायची, विकासची इंग्लिश मध्ये स्पेलिंग सांगायची. राईट डाऊन. VIKAS. व्हेरी गुड. दादा तू कसं लिहिलं हे विकास? त्याचे जे साऊंड आहे ना ते मला माहिती आहे, तर मी स्पेलिंग बनवून घेते. व्हेरी गुड. नेक्स्ट वर्ड इज अमन. AMAN. अमन. व्हेरी गुड. नेक्स्ट इज वर्षा. वर्षा. श साठी काय येतोय? वर्षा. श साठी काय आला? SHA. नेक्स्ट इज खुशी. खुशी. KHUSHI. व्हेरी गुड. नेक्स्ट इज साऊ. SAU. साऊ. नेक्स्ट वर्ड इज मामा. MAMA. नेक्स्ट इज मामी. MAMI. मामी. तर तिला मी फक्त अजून शिकवते स्पेलिंग कशा बनवायच्या. कारण आपल्या मराठीमध्ये काही असे लेटर्स आहेत जे इंग्लिश मध्ये नाहीयेत, त्यांचा साऊंड इंग्लिश मध्ये नाहीये. तर स्पेलिंग कशा बनवायच्या तिला अजून शिकवते. असं नाही की ते एक्सपर्ट झाली आहे, पण तिच्यासोबतच आपण आपल्या मुलांनाही शिकवावं असं मला वाटतं, म्हणून मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलाय. चला तर मग पुढे बघूया की आता आपण मुलांना कसं शिकवणार आहोत ते. तर आता बघूया की सुहानी ते जे स्पेलिंग लिहित होती तर ते कशा पद्धतीने ती बनवत होती. बिलीव्ह मी, जर आपण अशा पद्धतीने आपण शिकलो, आपल्या मुलांना शिकवलं, तर आपण कधीही स्पेलिंग मिस्टेक आपल्याकडून होणार नाही. तेही आपण कुठलीही स्पेलिंग विदाउट मिस्टेक बनवू शकतो. चला तर मग आता बघूया मराठी आपण बाराखडी आपली जी वर्णमाला आहे ती इंग्लिश मध्ये आपण तिला कसं लिहित असतो ते बघूया. सो सुहानी रीड करेल. तुम्ही सगळ्यांनी सुहानीचं तुम्हाला कसं वाटतं रीड केलं ते नक्की आम्हाला कॉमेंट थ्रू सांगा. तसेच या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया. क KA. ख KHA. ग GA. घ GHA. न DA. च CHA. छ CHHA. ज JA. झ JHA. न NA. ट TA. ठ THA. ड DA. ढ BHA. अन NA. ट TA. थ THA. द DA. ध BHA. न NA. प PA. फ FAPH. फ साठी आपण PH यूज करत असतो किंवा FA यूज करत असतो. ब BA. भ BHA. म MA. य YA. र RA. ल LA. व WVA. व साठी आपण कधी W यूज करत असतो किंवा VA यूज करत असतो किंवा WA यूज करत असतो. श साठी SHA. स SA. ह HA. ळ LA. क्ष KSHA. ज्ञ DNY. या पद्धतीने. आता आपण जेव्हा फोनिक साऊंड शिकलो तेव्हा आपण मुलांना जे शिकवत होतो ते म्हणजे ए चा साऊंड अ असतो, बी चा साऊंड ब असतो. पण आता आपण सी चा साऊंड क असतो किंवा के चा साऊंड के असतो, क असतो. तर आपण आता प्रत्येक ठिकाणी आपण ए लावला आहे तर ए तो
तर तसं का? कारण आपण जे शिकलो हे काय होते, अपूर्ण साऊंड होते. पण जर तुम्हाला मराठी आपण शिकलो आहोत, मराठीचा जो क बनत असतो क प्लस अ इज इक्वल टू क, म्हणून आपण के लिहिताना इंग्लिशमध्ये के ए, क साठी के ए लिहित असतो, ग साठी जी ए लिहित असतो. कारण ग जो बनत असतो तो ग प्लस अ मिळून ग बनत असतो. क तिथं अ चा साऊंड येतो, म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी काय लावत असतो, ए. फक्त जर आपण फक्त डी लिहिला, के लिहिला तर ते काय राहील, अपूर्ण राहील. म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी काय लावलेलं आहे, ए लावलेला आहे. कारण आपले जे मराठी वर्ण आहेत ते आपण क प्लस अ क, ख ख ख प्लस अ ख असं आपण शिकलो आहोत, तुम्हाला माहितच असेल. आता हे तर झालं बेसिक. पण जेव्हा मात्रा येतो, विलांटी येते, त्या स्पेलिंग कशा बनवायच्या तर ते पण आपण आता बघूया. मग त्याच्यानंतर आपण हेच आपली वर्णमाला जे आपण शिकलो बाराखडीत तेच यूज करून आपण स्पेलिंग सुद्धा बघणार आहोत. तर आता आपण जे हे सगळे बघितले हे मराठी व्यंजन होते. आता हे जे आहेत ते मराठी स्वर आहेत. हे तर तुम्हाला माहितच आहे. इंग्लिश मध्ये कुठले स्वर आहेत सुहानी? वॉवल्स ए ई आय ओ यू 5, राईट. तर हे काय मराठीतले वॉवल्स, स्वर. त्याला आपण काय म्हणत असतो, स्वर. इंग्लिश मध्ये वॉवल्स. तर आता हे जेव्हा अ आ ई येत असेल तेव्हा आपण कुठले लेटर्स यूज करतो इंग्लिश मध्ये? त्याचप्रमाणे छोटी विलांटी, मोठी विलांटी, छोटा मात्रा, मोठा मात्रा आपण असं लहान मुलांना शिकवत असतो. तर ते जर आला तर तेव्हा कुठलं लेटर यूज करायचं, तो साऊंड येत असेल तर ते आता आपण बघूया. तर जसं आपण अ साठी मी तुम्हाला सांगितलं की आपण ए यूज करत असतो, त्याचप्रमाणे जर आ आला तर आपण तिथं कधी कधी आपण ए लिहित असतो किंवा डबल ए लिहित असतो. तसेच म्हणजेच काय, आ साठी तर आपण हे लिहितच असतो. पण सपोज विला एक काना आला, आपला जो हा काना आपण लिहित असतो, जसे की क फक्त लिहिलं, पण जर का लिहायचं असेल तर आपण काय लिहितो, हा काना देऊन लिहितो, बरोबर. तर हा काना ज्या शब्दात येत असेल तिथं आपण काय यूज करणार, ए किंवा डबल ए. आता आला छोटा ई, आपण याला काय वाचत असतो, छोटा ई. तर त्याचा साऊंड काय, आयचा साऊंड काय होतो, ई, बरोबर. तर त्यालाच ई जर आला तर तुम्हाला आय लिहायचंय, पण त्याचबरोबर जो ही जी पहिली विलांटी येत असेल त्याच्यासाठी सुद्धा आपण काय लिहित असतो, आय. जसं की माझ्या नावात कुठली विलांटी येते, ही विलांटी येते, छोटी विलांटी. तर काय लिहितो आपण शीचं, SHI. तर आपण तिथं काय यूज करत असतो, आय. त्याचप्रमाणे मोठा ई असेल, मोठा ईची मात्रा, मोठा ई जो असेल तर त्याच्यासाठी आपण यूज करत असतो डबल ई किंवा कधी कधी व्हायचा यूज होत असतो, पण सहसा आपण डबल ई यूज करत असतो. त्याचप्रमाणे ही झाली पहिली विलांटीसाठी आपण आय यूज करतो, तर दुसरी विलांटीसाठी आपण काय यूज करणार, डबल ई. जसं की काही जण शीतल हे नाव पहिली विलांटी यूज करूनही लिहित असतात, दुसरी विलांटी लिहूनही यूज करूनही लिहित असतात. म्हणून शीतलची स्पेलिंग कधी SHI लिहितात, काही जण SHI लिहितात, तर काही जण SHEE लिहितात. मला नेहमी विचारलं जातं जर मी कुणाला नाव सांगितलं, मॅडम आय का डबल ई, असं मला कन्फर्म केलं जातं, कारण ते दोन्ही वेज मध्ये लिहिलं जातं म्हणून. नेक्स्ट आला छोटा उ, तर उ साठी आपण काय यूज करतो, यू. त्याचप्रमाणे मराठीमध्ये जर हा छोटा उकार आला, मुलांना आपण छोटे मोठं शिकवत असतो कारण ते त्यांच्या लक्षात राहतं. छोटा उकार जर आला तर आपण काय यूज करणार, यू. जसं की तुला मी खुशीची स्पेलिंग दिली होती, तर खुशीमध्ये काय आला, हा काय आला, उ आला, म्हणून आपण काय यूज केला, यू. त्याच्यानंतर हा झाला मोठा यू, तर त्यासाठी आपण काय यूज करणार, मोठा उ साठी डबल ओ किंवा यू. सहसा आपण यूज करत असतो, मग त्याच्यासाठी छोटा उकार असो की मोठा उकार असो आपण यूज करत असतो यू. आता हा आहे य साठी आपण काय यूज करतो, ई चा साऊंड काय होतो, ए. त्याचप्रमाणे जर मात्रा आला, हा काय आहे, मात्रा आला, एक मात्रा आला तर आपण काय यूज करणार, ई. त्याचप्रमाणे ऐ साठी आपण काय यूज करत असतो, ए आय. त्याचप्रमाणे दोन मात्रा आले तर आपण काय यूज करणार, ए आय, बरोबर. नेक्स्ट आहे ओ साठी आपण काय लिहितो, ओ. त्याचप्रमाणे जर आपल्याला एक काना आणि एक मात्रा देऊन असं लिहायचं असेल, जसे की कोमल, तर कोचं काय लिहिशील, ओ, बरोबर. नेक्स्ट आपला आहे औ साठी आपण काय यूज करतो, AU किंवा OU. त्याच्यानंतर अम साठी आपण काय यूज करतो, AM आणि AN. अनंत लिहायचं असेल तर काय लिहिशील, AN लिहिणार. त्याचप्रमाणे कुठल्याही, जसं की अनंत मध्ये वरती आला अनुस्वार, त्यासाठी आपण यूज करतो AN किंवा AM.
त्याचप्रमाणे हा, तर याच्यासाठी आपण यूज करतो AH, किंवा तुम्हाला असं जेव्हा येत असेल तेव्हा तुम्ही यूज करणार AH. तर हे झालं बेसिक. तर तुम्ही हे बोर्डवर तुम्ही हे नोट करून घ्या, किंवा याचं तुम्ही व्हिडिओ चालू असताना तुम्ही हे सगळं नोट करून घ्या. कधी तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर प्लीज डायरी घेऊनच बसा. मुलांनाही डायरी घेऊनच बसवा, म्हणजे हे जे आहे ते जर त्यांनी लगेच नोट केलं तर ते तुम्ही जेव्हा नवीन तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तेव्हा तुम्ही ते बघू शकतात आणि लिहिलेलं नेहमी लक्षात सुद्धा राहतं. तर आपल्याला हे मुलांकडून पाठच करून घ्यावं लागेल, किंवा आपल्यालाही जर स्पेलिंग बनवायला मिस्टेक होत असेल तर आपल्याला हे जे बेसिक आहे हे आपल्याला पाठ करावं लागेल. हे आपल्या डोक्यात ठेवूनच आपण स्पेलिंग बनवू शकतो. जसं की आता सुवानी स्पेलिंग बनवेल ही बाराखडी यूज करून. ओके, कोमलची स्पेलिंग बनवायची, कोमल. तर काय लिहिशील? को साठी काय शिकलो आपण? क साठी काय येतो पहिले? के. आता यावरून तुम्हाला समजेल की मुलांना स्पेलिंग बनवायला कसं द्यायचं आणि त्यांच्याकडून कशी स्पेलिंग बनवून घ्यायची येते. चल के, मग ओ, को. तर त्यासाठी आपण काय शिकलो? ओ. हा, म. एम. म साठी आपण काय शिकलो? एम ए. आणि शेवट काय आला? शेवट काय आला? ए एल ए. फक्त एल लिहायचा. एल, कोमल. स्मॉल ए. तर हे झालं कोमल. तर आता जेव्हा मुलं जेव्हा शेवटचा शब्दही एल ए लिहित असतील तर त्यांना सांगायचंय की जेव्हा आपण कमळ, कोमल, शेवटचा जो अमन, शेवटचा जो शब्द असतो त्याला फक्त त्याचा एकच साऊंड लिहित, जो प्रॉपर साऊंड आहे तोच लिहित असतो. कारण आपण असं नाही रीड करत कोमल असं नाही, कोमल बोलतो तर फक्त ल येतो, तिथं आपल्याला ए ऐकू येत नाही, म्हणून फक्त काय लिहायचं? एल ए नाही लिहायचा. बरोबर. हा, तर आता आपण सोयला दुसरी स्पेलिंग सांगूया. ललिता. ललिताची स्पेलिंग लिहून दाखव. ल साठी आपण काय शिकलो आहोत? एल ए. हा, त्याच्यानंतर काय आलं? ल, ली. ली साठी आपण एल साठी तर ल साठी तर आपण एल शिकलो, ली. पण जर ई आलात, ही विलांटी आली तर आपण काय लिहिणार? एल. स्मॉल लेटर्स. स्मॉल लेटर्स. प्रॉपर नाउन मध्ये फक्त फर्स्ट लेटरच कॅपिटल लिहायचं असतं. चल लिही. आय. त्याच्यानंतर काय आला? ता. तर त्याच्यासाठी आपण काय शिकलो? त साठी टी ए. व्हेरी गुड. आता नेक्स्ट आपण इझी देऊया. नाना. नानाची स्पेलिंग लिही. नाना. एन ए एन ए. फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल. ओके. आता नेक्स्ट आहे आपल्या फॅमिली मधले, हे नाव आहे म्हणून मी तिला देते, पण तिला त्याची स्पेलिंग नाही माहितीये. जेव्हा मी सुवानीला असे शब्द देत असते जसे की भुरी, भरत, पण त्यांचा ती नेहमी कन्फ्युज होत असते की हे तर इंग्लिश मध्ये याचे तर साऊंडच नाही आहेत. आणि खरंच असं आहे की जसे आपले जे काही लेटर्स, काही वर्ड्स, आपले जे काही लेटर्स आहेत ते इंग्लिश मध्ये नाही आहेत, जसं की हिंदीमध्ये सुद्धा नाही आहेत. आता आपण ळ वाचत असतो, पण ळ जो आहे तो हिंदीमध्ये आपण ल बोलत असतो, तो फक्त आपल्या मराठी भाषेचाच आहे. त्याचप्रमाणे ट, ठ, ढ हे जे शब्द आहेत, हे जे लेटर्स आहेत त्यांचा इंग्लिशमध्ये साऊंड नाही होत, म्हणून आपण तो काय लिहितो? जसं की भ लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार? भ लिहायचं असेल तर आपण काय लिहितो? बी एच ए. त्याचप्रमाणे ध लिहायचं असेल तर डी एच ए. ढ लिहायचं असेल तर डी एच ए. याप्रमाणे. तर आता तू लिही भुरीची स्पेलिंग लिहून दाखव. हे आमच्या फॅमिली मधलं नाव आहे, पण तिला स्पेलिंग माहिती नाही. बघूया आता ती कशी बनवते ते. इकडे लिहू, इकडे लिही. तर सुवानी आता लिहिणार आहे भुरीची स्पेलिंग. तर भ साठी काय शिकलो बाळा आपण? बी एच. पण इथं काय आहे? भू आहे. तर भू साठी ऊ आहे ना, ऊचा साऊंड येतोय ना, तर त्याच्यासाठी आपण काय यूज करणार? यू. चल लिही. बी एच. व्हेरी गुड. यू. आणि शेवट काय आला? री. आर. र साठी आपण काय शिकलो? आर ए. पण आर ए लिहायचं आहे का? काय आहे? री आहे ना, तर री साठी आपण काय शिकलो? आय. नंतर काय लिहिशील र साठी? आर आय. री. आर आय. बस. तर अशा पद्धतीने आपण मुलांना स्पेलिंग बनवायचं शिकवू शकतो. हे जे खूप बेसिक आहे, आज आपण 0 पासून स्टार्ट केलंय स्पेलिंग बनवायचं. सो प्लीज हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. तसेच तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं असणार, नसेल केलं तर आता करून द्या. आठवणीने तुम्ही या व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच तुमचे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही आम्हाला कमेंट थ्रू विचारू शकता. आणि जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर
आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू सो मच. थँक्यू.